सांगायला तुम्हाला. जतन आणि उपाय. खाजगी गाड्यांऐवजी काय काय उपाय सांगा पहिला. काय केलं पाहिजे मग आपण याला? खासगी गाड्यांऐवजी म्हणजे बस मधून जास्त धूर निघतो, मग मेट्रो मधून. नाही, खाजगी गाड्यांऐवजी प्रत्येकाने एक एक गाडी स्वतःसाठी घेऊन जाण्यापेक्षा बस गाडीमध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन प्रवास करायचा. मग बसमध्ये 50 लोक बसतील, 50 लोकांना 50 गरज नाही ना गाड्या घेऊन जायची. एकाच गाडीत जाण्यासाठी सार्वजनिक बस वापरता येईल ना. शरयू येईल का नाही? हो. शरयू थोडा आवाज कमी कर फोनचा, म्हणजे माझा आवाज तिथं डबल रिपीट होत नाही. खासगी गाड्यांऐवजी बस, मेट्रो अशा सार्वजनिक वाहनांचा वापर करणं. पेट्रोल डिझेल ऐवजी इलेक्ट्रॉनिक वाहनं आणि सीएनजीचा वापर करणं. एक लक्षात घ्या, सगळ्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार नाही लगेच बोलायची, परंतु एक गोष्ट आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवली पाहिजे. पहिल्यांदा पूर्ण अभ्यास झाल्यानंतर पुढच्या प्रश्नांचा सराव तुम्हालाच करावा लागतो. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं. पण हा विषय नवीन आल्यामुळे आपला अभ्यासक्रम अजून मागे राहिला. हे कम्प्लीट होईपर्यंत तुम्हाला जास्त संधी भेटत नाही. तरी एका विद्यार्थ्याचा माईक ऑन राहतो. सगळ्यांना लगेच बोलणं, लगेच सगळ्या गोष्टी मिळणं शक्य नाही. त्यामुळे थोडस जरा संयम ठेवा. सुरुवातीला अभ्यास करा. खाजगी गाड्यांऐवजी बस, मेट्रो, सार्वजनिक वाहनांचा वापर केला पाहिजे. पेट्रोल डिझेल ऐवजी इलेक्ट्रॉनिक वाहन वापरा. म्हणून शासन सांगते आता इलेक्ट्रिक कार आल्या, इलेक्ट्रिक स्कूटी आल्या, इलेक्ट्रिक गाड्या आल्या, बस सुद्धा आल्या. बस सुद्धा आता लाईटच्या बॅटरीवर पळते. सीएनजीचा वापर वाढवा, त्याच्यामधून धूर कमी निघतो. मग सीएनजीच्या गाड्या आल्या. जास्तीत जास्त झाडं लावणं, कारण झाडे हवा शुद्ध ठेवतात. म्हणून झाड ठेवलं पाहिजे, म्हणून आपण झाड सांभाळलं पाहिजे. चला, याच्यानंतर एवढे उपाय आहेत त्याच्यावर. आता दुसरा